मित्रांनो, आज आपण खुड कोंबडी झालेली ही अंड्यावर बसणार आहोत. तर आज माहिती करून घेऊ या अंड्यावर खुड कोंबडी कशा प्रकारे बसवायची आहे. चला तर मग आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात की खुड कोंबडी अंड्यावर कशी बसवायची. अंड्यावर बसवायच्या अगोदर आपल्याला कोणत्या गोष्टीचे आपल्याला लक्ष द्यायचे. तर खुड कोंबडी अंड्या बसवायसाठी सर्वप्रथम आपल्याला ज्या ठिकाणी बसवायची आहे त्या ठिकाणी मातीचं अशा प्रकारे काही छोटंसं खड्डं आपल्याला म्हणजे गोल साईडचं खड्डं खांदून घ्यायचं आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की संपूर्णपणे गोल असलं पाहिजे आणि अंडे त्यामध्ये एकदम प्लेन साफ बसले पाहिजे. कोणतेही अंडे जर खालीवरती झाले तर आपल्या कोंबडीला अंडे घोळण्यासाठी तकलीफ होऊ शकते. आपण हे लक्षात ठेवायचं. तर ह्या ठिकाणी आपण घेतलेला आहे कडुलिंबाचा पाला. तर सर्वात प्रथम खाली आपल्याला कडुलिंबाचा पाला तिथं टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून मुंग्या वगैरे मोहरी चलून आपल्याला कोंबडीला आपल्या अंड्याला किंवा खाली घर करणार नाहीत. यासाठी असा चुरगाळून लिंबाचा पाला या ठिकाणी टाकायचा आहे. चला तर आपण या ठिकाणी संपूर्ण लिंबाचा पाला टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता आपण संपूर्णपणे लिंबाचा पाला पांगून या ठिकाणी घेतलेला आहे. तर लिंबाचा पाला टाकून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी एक अशा प्रकारची या ठिकाणी थैली टाकणार आहे. तुम्ही होईन तिथपर्यंत आपल्यापाशी असं पोतं असतंय, हे पोतं टाका. तर आपल्यापाशी सध्या पोतं नाही आहे, तर आपण तात्पुरती ह्या ठिकाणी खताची गोणी ह्या ठिकाणी टाकत आहोत, जेणेकरून याच्यामध्ये मुंग्या वगैरे चलणार नाहीत. त्यानंतर आपण यावरती डबल एक वेळेस परत लिंबाचा पाला टाकणार आहोत. या ठिकाणी मी संपूर्ण लिंबाचा पाला टाकून घेतो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण संपूर्ण लिंबाचा पाला टाकून घेतलेला आहे. तर लिंबाचा पाला टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी मी एकदम सुती असं मऊ एकदम नरम हे कपडा या ठिकाणी आथरणार आहोत आणि त्यानंतर त्यावरती मी अंडे टाकणार आहोत. तर मी आधी हे कपडा या ठिकाणी टाकून घेतो. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी संपूर्ण ह्या ठिकाणी कपडा टाकलेला आहे. त्याच्या खाली बघू शकता या ठिकाणी लिंबाचा पाला आहे, परत त्याच्या थैलीच्या खाली परत लिंबाचा पाला आहे. असं मी प्रकारे घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आता मी अंडे ठेवणार आहोत. तर अंडे त्या ठिकाणी बघायचे आहेत आपल्याला की जास्तीत जास्त 5 दिवसाचे अंडे घ्यायचे आहेत. 5 दिवसापेक्षा जास्त अंडे घ्यायचे नाही आपल्याला. म्हणजे अंडे देऊन 5 दिवस झाले पाहिजे अशा ठिकाणचे आपल्याला अंडे घ्यायचे कोंबड्याचे. अंडे घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो की अंडे आपण कसे चेक करणार आहोत की त्यामध्ये पिल्ले निघणार किंवा नाहीत. हे बघू शकता ह्या ठिकाणी आपले अंडे आहेत. तर मी तुम्हाला सांगतो अंडे जे चांगले अंडे आहेत तर ते ठेवायचे आहेत आपल्याला ह्या ठिकाणी. तर तुम्हाला सांगतो आता अंडे आपल्याला चेक करायचे, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. तर मित्रांनो, अंडे चेक करण्यासाठी आपल्याला ज्यामध्ये पिल्ले निघणार आहेत तर या ठिकाणी आपल्याला आता अंडे बघायचे आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी एक पाण्याचं बघून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी असलं पाहिजे, भरून घ्या आणि त्यामध्ये एक अंडं ठेवायचं आहे. जर अंडं आपलं ठेवलं आणि जर अंडं असं एकदम खाली पाण्याचं गेलं तर त्या अंड्यामध्ये पिल्ले निघू शकता. तुम्ही बघू शकता हे अंडे मी या ठिकाणी ठेवलेले आहेत, कारण हे आजच अंडे दिलेले आहेत. तर अंडे ठेवण्या अगोदर तुम्ही हे चेक करून नक्की बघा, त्यासाठी की यामध्ये पिल्ले 100% निघणार आहेत. जर असं नाही करून जर तुम्ही 5 ते 6 दिवसाच्या अगोदरची अंडी ठेवली तर त्यामध्ये पिल्ले 90% निघण्याची शक्यता असते. तर त्या ठिकाणी जर आपण दुसरं अंडं एखादं ठेवलं तर त्या टायमामध्ये त्याच्यातून पिल्लू निघू शकतो. तर आपण काळजी करून या ठिकाणी हे असे अंडे चेक करून घ्यायचे आहेत. तर मी अंडे पटापट या ठिकाणी चेक करतो आणि तुम्हाला नंतर दाखवतो की आपण कशा प्रकारे अंडे लावणार आहेत. नंतर मित्रांनो, या ठिकाणी आपण आता हे अंडे ठेवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मी यावरती पूर्ण 23 अंडे ठेवलेले आहेत. अंडे ठेवण्या अगोदर आपण त्याला स्वच्छपणे धुवून घेतलेलं आहे आणि पुसून पण घेतलेले आहे. आणि तुम्ही यामध्ये बघू शकता एकदम या ठिकाणी अंडे आपण ठेवताना काय करायचं, मोठमोठाले अंडे ठेवायचे ज्यामध्ये जो पिल्लू निघणार आहे
ते संपूर्णपणे प्रोटीन आणि पौष्टिक निघणार आहे, म्हणजे चांगल्या क्वालिटीचं निघणार आहे. तर त्यावरती रोगावरती किंवा बळी वगैरे लवकर पडणार नाही. त्यासाठी आपल्याला जितक्या होईल तितके मोठाले अंडे बघायचे आहेत. माझ्यापाशी छोटाले पण अंडे होते, पण मी ते ठेवले नाही आहे. तर होईल तिथपर्यंत आपण मोठे अंडे ठेवायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी 23 अंडे ठेवलेले आहेत. तर या ठिकाणी मी आता कोंबडी आणतो, तुम्हाला दाखवतो की कोंबडी यावरती कशी बसवायची आणि कोणती कोंबडी खोड झालेली ती पण कशी ओळखायची हे सांगतो मी. मित्रांनो, आता आपण अंड्या बसण्यासाठी कोंबडी घेऊन आलेलो आहे. तुम्ही बघू शकता हे आपले मगाचे अंडे ठेवलेले. तर आपण याच्यावरती कोंबडी बसणार आहोत. तर सर्वप्रथम कोंबडी लवकरच बसत नाही आहे. तर आपण खालून हिला डाला खालून तुम्हाला दिसत असेल तर आपण बघू शकता. आता डाल झाकण्याचं ठेवू हिला आणि डाल झाकून घेऊ आपण लवकरात लवकर. डाल झाकून घेतलेली आहे, ठेवलं तिला आतमध्ये. आणि रात्री उंदर वगैरे काय जाऊ नये म्हणून डालावरती झाकून ठेवल्यानंतर आपण काहीतरी अशा प्रकारे ठेवा. हे बघू शकता की मी किती साऱ्या ह्या 3 आणि ह्या 2 5 कोंबड्या अंड्यावरती बसवलेल्या आहेत. प्रत्येकी कोंबडी खाली 20 ते 23 अंडे ठेवलेले आहेत. त्याच्यापेक्षा जास्त अंडे ठेवलेले नाहीत मित्रांनो, कारण वरचे 2-3 अंडे गंदे केले तरी आपल्याला 20 पिल्ले भेटतात, 20 भेटतात. तर अशा प्रकारे ठेवलेले आहेत. तर तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो की कोंबडीने 2-3 दिवसामध्ये अंडे घोळल्यानंतर त्यामध्ये पिल्ले कशा प्रकारे झाले का नाही हे माहिती करून घेण्यासाठी आपण कशा प्रकारे बघायचे आहे. तर ते तुम्हाला सांगतो पुढील व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.